नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे करायची नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय आवश्यक या ठिकाणी असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन डिग्री असेल तुमची कुठल्याही डिसिप्लिनने, आयुष आणि MBA हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये किंवा मास्टर इन हेल्थ केअरमध्ये किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षापर्यंतचा, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील MS ऑफिस, MS वर्ड, MS पॉवरपॉईंट, MS एक्सेल वर्ड या संदर्भातील चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आयुष या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सर्टिफिकेट कोर्स तुमचा झालेला असेल, GCC इन टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट आणि MSCIT तुमचा झालेला असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 20/9/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 30/9/2024 पर्यंत अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा रुग्णालय आवार नाशिक या ठिकाणी 5 वाजेपर्यंत तुम्ही 30/9/2024ला अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट्स दिलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता। वेतन संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली नाही। प्रत्यक्ष भेटून अर्ज तुम्हाला या ठिकाणी संबंधित ॲड्रेसवरती सबमिट करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।